हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। हे पहा आमच्या आईनं काय करून ठेवलं। काल पाणी याच्या पहिले हरभरे भिजू घातले डाळ करायसाठी। आज ऊन तपलं तर बरं, नाही तर हरभरे होता ते खराब। आणि हे डाळ या जास्त त्याला आणखी तेल पाणी दिलं, आणखी चक्कीहून आणायचं आहे ते। हे सगळं पाणी याच्या पहिलेच करून टाकलं आईनं। आणि इकडे चालू आहे तुत्याच्या काड्या बांधणं। वल्या बांबूच्या काड्या आणल्या, ते बांधून ठेवल्या अशा ठुनीले, म्हणजे मग ते सरळच राहतात। विकत आणायचं काम नाही। तसं विकत घ्यायला गेलं तर लय 50-100 रुपयाचा एक तुत्या भेटते। त्यासाठी बंधून बनवल्या घरीच तुत्याच्या काड्या। हे बांधून ठेवल्या, आता मस्त वाळतात ते आणि सरळ राहतात एकदम। काय तुम्हाला आज काही दादा नेत नाही वाटते चारायला? काल नेलं, पण आज काही वातावरण दिसून नाही राहिलं तुम्हाला चारायला जायचं। ए उठ रे। उठून बसले प्रज्वलशी शॉट, पण बाहेर यायला काही मन नाही हो राहिलं। तर चला मग, आईला आज हरभरे भिजू घातले। आज मी हरभऱ्याचं करणार आहो। काय म्हणतात आई याले? आज सकाळीच लागली मी न्यायरीची तयारी करायला। मी पण हरभरे टाकले कुकरात, शिजू राहिले ते मस्त। आता लाटून घेतो एवढ्या पोळ्या, कारण की प्रज्वलले पाहिजे तूप पोळी, म्हणून प्रज्वल उठायच्या पहिले घेतो लाटून। तूप पोळी रात्रीची असते, पण रात्री पोळ्याच नाही उरल्या, म्हणून आता घेतो एवढे लाटून पोळ्या। प्रज्वलचा ब्रश झाला की प्रज्वलला द्यायचे गरम करून तुपाची पोळी। आज सकाळच्या नैरी त्या हरभऱ्याच्या घुगऱ्या खायले। हरभरे शिजवले मस्त तेला मिठात। पाण्याचं वातावरण आहे मस्त, असं हरभऱ्याच्या घुगऱ्या काही खायला मस्त मजा येते। तुपाची चपाती बनवता आवडतं का? आणि याच्यात टाकायचं मिरची पावडर वरूनच। आईनं कांदा सांबार कापून ठेवला पहिले। आईचं चालू बी आहे घुगऱ्या खाणं। सकाळची नैरीच म्हणल्या जाते आले, लय मस्त लागते, तुम्ही एकदा करून पहा। मिरची पावडर टाकणं झाल्यावर मस्त मिक्स करायचं। हे मी जरा मिरची पावडर जास्त घेतलं, कारण मला जास्तच तिखट आवडते। याच्यावर टाकायचं कांदा, कांदा असा फोडून फोडून टाकायचा मस्त। आणि सांबार हिरवा, आणखी निंबू, इतकं मस्त लागते ना हे, एक नंबर, एकदम दमदार। मला आवडते, म्हणून आज चहाच्या पहिले सकाळी सकाळीच लावला कुकर, आणि कुकरात टाकले हरभरे। या आता हरभऱ्याच्या घुगऱ्या खायले। आपल्या दोघं मायले काय फक्त एकच टेन्शन येते, आज काय भाजी, आज काय भाजी। हे चाय घ्यायला प्रज्वलचा आणि माझा चालू आहे चाय। चहा नाश्ता पाणी एकदम दाबून झाला आज। ते बी सकाळीच। हॅलो सीमा मॅडम, आमच्या गहू गायच्या व्हिडिओ तुम्ही कमेंट केली, आमचे गहू कधी गाऊन देता? माले व्हिडिओ पहा तुम्ही, किती कामं असतात आम्हाले, आणि तुमचे गहू कधी गाऊन द्यावं आम्ही? चला तुम्हाला दाखवतो आता। बाहेरचा सगळा पसारा नेऊन टाकला घरात,
आणि वातावरण पाण्याचं असूनही आता घरातल्या घरात पसारा आवरा लागते आम्हाला. हे पा कांदे, अंधार आहे दिसत नाही, पण हे कांद्याचा टप, हे रेपीचे पोते, हे सगळे गहू इकडे आणून ठेवला पसारा. हा पसारा आम्हाला आवरा लागते. त्याच्यात आम्हाला जेवण करा लागते, स्वयंपाक भाजी करा लागते, बकऱ्याले चारा बिरा टाका लागते. तुम्हाला समजत कसं नाही, तुमचे गहू आम्ही कसे गाऊन देवा. आता गावात एवढे गहू आणून दिले, घेऊन दिले, आणि गाऊ नाही द्या म्हणता. आता किती नाही झाली तुमची. चला मग आम्ही निवडतो आता कांदे. थोडंसं समजून घेत जा आम्हाला बी. निरा आम्ही खेड्यात आहोत तर काही एवढे हे नाही, रिकाम टवडे नाही. आमच्या मागं लय कामं असतात. मे महिना होत आला आता. आमचे पेरणे पाणी लागले की आमचंही घरचं काहीच होत नाही. आणि तुम्ही 24 तास घरी असता नोकरीवाले, आणि आम्हाला कोणाची मदतही भेटत नाही. आणि तुम्ही नोकरीवाले देते का घ्या, देतात का घ्या. हे आणा ते आणा, काय फायदा आहे तुमच्या नोकरीचा. मग तुम्ही कमेंट केली म्हणून तुम्हाला कमेंटमध्येच हे उत्तर. चला मग आता मी घेतो कांदे निवडून. काल पाण्याच्यानं सगळा पसारा घरात आणून ठेवला पा. हे कांद्याचा वास येऊ राहिला सगळा. हे घेतो आता गोणीत भरून. बसल्या बसल्या पाण्याचं वातावरण आहे आणि काही आता काम नाही, तर कांदेच निवडून घेतो आजचे दिवस. या जेवायले. आज सगळ्यांना जेवून घेतलं, एकटी मीच राहिली फक्त जेवायची. आज प्रज्वलही जेवून गेला. प्रज्वलले काय एवढं अर्जंट काम होतं तर तोही नाही थांबला जेवायसाठी. बाहेर खेळायला मी राहिली कांदेच निवडत. हे एवढं कट्टा भरून ठेवलं कांद्याचं. काही दिवाण खाली ठेवले, मोकळे हवे टपात ठेवले होते तर खराब झाले म्हणून ठेवले. आता मोकळे हवे. या मग जेवायला भूक लागली आता. आज जेवायला आहे वांग्याची भाजी, कच्ची कैरी, कांदे काढले मस्त बारीक बारीक दोन, आणि हिरव्या मिरच्या, रात्रीचं फणस आणि पापड. आज पण वातावरण बनलं पाण्याचं. अभाय हाय, सगळ्या इकडे बिजल्या चमकू राहिल्या. अभाय गरजू राहिलं. चला मग मी घेतो आता चहा. आणि आज प्रज्वलला द्यायचं आहे सरप्राईज, आणि तुम्हाला पण आहे सरप्राईज. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. चहा घेणं झाल्यावर या चहा प्यायले संध्याकाळचा. सगळ्यात शेवटी मीच राहतो चहा प्यायची. सगळे चहा पिऊन घेतात. असं असते पिझ्झा. आम्ही तर पाहिला नाही बाबा पिझ्झा कधी. अंड्याचा असते काय मक्का. काय पिझ्झाचा वास मस्त येऊ राहिला. पण आवाजीला दाखव कसा असते पिझ्झा. 250 रुपयाची भाकर. त्यातूनच टाकेला 250 रुपये जाय ते. चला मस्त खाऊ आपण पिझ्झा आता. चल. कसं कापायचं मला नाही माहिती. सगळं निघते बघू जाते सगळं. राहू दे खावा. काय मी खाऊ का. कसा लागते.
मामीला दे ना. हा अंडे असतात. नाही अंडे नसतात म्हणजे. खाऊन पाय ना. पजवचा ना आणला खाऊन येतो एक घाल. मग काय तिथं मस्त. हा बाजू आहे दादाला दे. दादाला दे ना. आम्ही हा खातो. बरोबर. भाकरी एवढा नाही घराचा. आई म्हणते भाकर एवढा आहे दळाचा पिझ्झा. मला दे थोडासा. पिझ्झाचं फक्त नाव ऐकलं होतं. आज पिझ्झा खाल्ला बी. मस्त लागते पण लय महाग झाला. 250 रुपयाचा पिझ्झा लागते पण बिर्याणीच तर आहे रे पजवली. आई टेस्ट करू राहिली पिझ्झा. झाला पिझ्झा खाऊन. एवढी पिझ्झाची खुशी की लय भूक नाही गेली ना. होटाल नाही लागला ना पोटाला नाही लागला. हे बा पाण्याचं वातावरण आहे. पाणी चालू आहे मस्त बारीक बारीक बारीक. दारवाला करू राहिलं. आई पाण्यातच बसेल आहे का घू राहिली म्हणून थंड हवेत बसेल आहे. इकडे चालू आहे स्वयंपाक. आणि आज बनणार आहे आमच्या घरी बेसन. बेसनच आहे ना. बेसनासाठी कापून ठेवलं. टमाटे कांदे मिरच्या पिठाई चुरून ठेवलं. आणि लाईट येणं जाणं करू राहिली त्याच्यानं लवकरच स्वयंपाक करू राहिली. अवकाळी पाण्याच्यानं. पाणी चालू आहे एकदम पावसाळ्यासारखं बारीक बारीक. झडी लागते का काय माहीत हेच समजून नाही राहिलं. तुम्ही व्हिडिओ पहा. व्हिडिओ लाईक करा. बाय.